Good morning. Numericals related to chemical thermodynamics and energetics, 12th chemistry. तर आतापर्यंत प्रत्येक टाईपचे असं एखाद दुसरं पहिल्यांदा बघून अंदाज घेत आहोत आपण. मग आणखी न्यूमरिकल्स आणि मग MCQs. ओके. आणि काही न्यूमरिकल्स घेतल्यानंतर काही गोष्टी क्लिअर होतात. मग तुम्हाला नोटमध्ये आता लक्षात येईल. न्यूमरिकल हे समोर दिले, मी थोडं वाचून दाखवतो. तुम्ही ते पॉज करायचं, छान वाचायचं, अंदाज घ्यायचा, पुढं जायचं. ओके. आता मी थोडं एक्सप्लेन केल्यानंतर मग आय विल रिमूव्ह दिस अँड आय विल सॉल्व. ओके, लक्षात घ्या. ह्याचे एक्झाम्पल आहे, फास्ट वाचून दाखवतो. स्टँडर्ड हीट ऑफ रिॲक्शन, स्टँडर्ड हीट्स ऑफ रिॲक्शन म्हणजे देर आर 3 रिॲक्शन्स आणि त्यांचे करस्पॉन्डिंग डेल्टा एच दिलेत. मग डेल्टा एच व्हॅल्यू ड्युरिंग द रिॲक्शन जी काय असते त्याला एन्थाल्पी चेंज आपण म्हणतो. डेल्टा एच नाही का, एन्थाल्पी चेंज म्हणतो आपण. नाही का, व्हॉट एव्हर एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट, वेदर इट इज इव्हॉल्ड ऑर ॲब्सॉर्ब, जे काय झालं असेल, इव्हॉल्ड असेल तर निगेटिव्ह, ॲब्सॉर्ब असेल तर पॉझिटिव्ह, एन्थाल्पी चेंज म्हणतो आपण. किंवा हीट ऑफ रिॲक्शन, हीट ऑफ रिॲक्शन अशी टर्मिनॉलॉजी म्हणजे सिम्बॉल हाच. पूर्वी याला क्यू वापरायचे, हीट इव्हॉल्ड ऑर ॲब्सॉर्ब. आता त्याची थिअरी मग हा कसा आला, दॅट वी हॅव सीन अर्लियर, आठवण करून दिली. म्हणजे हे हीट ऑफ रिॲक्शन्स दिलेत, म्हणजे वेगळ्या वेगळ्या रिॲक्शनचे डेल्टा एच व्हॅल्यू दिलेले आहेत. पहिली मग स्टँडर्ड हीट ऑफ रिॲक्शन्स ॲट कॉन्स्टंट प्रेशर, प्रेशर कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर पण कॉन्स्टंट आहे, शेवटी दिलं 298 केल्विन. तर फॉर्मेशन ऑफ वॉटरची जी रिॲक्शन असेल, मग इथं हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर इज गिवन. मग आता बघा आपल्या डेफिनेशन्स पूर्वीच्या लेक्चर्समध्ये एन्थाल्पी ऑफ कंबशन किंवा हीट ऑफ कंबशन, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, ते आता पुन्हा रिवाईज होतील, पुन्हा कळतील. ओके. आणि मुख्य 2-3 बघितले होते, मग त्याच्यावरून बाकीच्या यायला लागतात. जसं मागच्या न्यूमेरिकल एक्झाम्पलच्या वेळेला लेटंट हीट ऑफ फ्युजन आलं होतं, म्हणजे वन मोल वेपरायझेशन, लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन पण आलं. when 1 mole of that substance from liquid to vapor, if it converts, what amount of heat is absorbed? लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन. मग ते असं एक 3 व्यवस्थित केलं की 4थी 5वी यायला लागते. बरं, ठीक आहे. म्हणजे 3 रिॲक्शन्स, हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर इज गिवन म्हणजे काय, तर डेल्टा एच व्हॅल्यू, एन्थाल्पी चेंज, ओके, ऑफ दॅट रिॲक्शन इज गिवन, इन विच हीट ऑफ फॉर्मेशन या डेफिनेशनमध्ये बसणार. म्हणजे काय, 1 मोल ऑफ वॉटर इज फॉर्म्ड फ्रॉम इट्स बेसिक एलिमेंट्स इन देअर स्टँडर्ड स्टेट्स, त्या निमित्ताने डेफिनेशन. किंवा आणखी त्यानंतर 2 नंबरला आणखी काय दिले बरं, गिवन आहे ना, काहीतरी दिलेलं आहे. म्हणजे 3 रिॲक्शन्सच्या 3 डेल्टा एच व्हॅल्यूज दिलेले आहेत आणि कुठल्या तरी 4थ्याच वेगळ्याच, या 3पेक्षा वेगळ्याच कुठल्या तरी रिॲक्शनचा डेल्टा एच विचारलेला आहे. सस्पेन्स थ्रिलर म्हणजे हा जो टाईप आहे, थोडं सांगितलं, हा जो टाईप आहे, इट कम्स अंडर व्हॉट वी कॉल ॲज it comes under what we call as हेसेस साहेबांचं, त्यामुळे तो हेसेस लॉ, त्यामुळे तो हेस, बेसिकली त्यांचं नेम हेस मुद्दाम, आणि तो हेसेस लॉ असं लिहितात. म्हणजे काय त्याच्यामध्ये काय, तर बेसिकली इट इज हेसेस लॉ स्टेटमेंट ते असतं. आता याच्यावरून तुम्ही ते वाचलं की जास्त कळणार. हेच साहेबाचं लॉ, हेसेस लॉ म्हणजे काय, तो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सशी रिलेटेड आहे. म्हणजे काय तो वेगळ्या शब्दामध्ये, तर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, कॉन्झर्वेशन
वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन नाही का, तसं कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे थोडक्यात काय, थोडंसं आयडिया देतो. हेसेस लॉ म्हणजे तो फर्स्ट लॉचंच जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर फर्स्ट लॉ त्याचंच ते ॲप्लिकेशन आहे. त्या फॉर्ममध्ये त्या टाईपचे एक्झाम्पल्स न्यूमेरिकल सोडवायचे. मग ते हेसनी ते सगळं केलं म्हणून ते हेसेस लॉ म्हणजे बेसिकली आपण जे शिकलो तेच, म्हणजेच लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी असंही म्हणतात त्याला. म्हणजे काय, तर हे सगळं एक्झाम्पल सोडवत असताना ते पण कम्प्लीट करायचं आणि मग एक्झाम्पल सोडवायचं, असं ते मिक्स करतोय आपण. म्हणजे तो पॉईंट मुद्दाम ठेवला होता मागे. तुम्ही नोट वाचताना मी नेहमी सांगितले की मी काय शिकवतोय त्याला रिलेटेड ते नोटमध्ये टिक करायचं, ते वाचायचं, त्याचे कारण असतं. आणि मग हे अप्लाइड फॉर्म असतात ते असं न्यूमेरिकलच्या वेळेला चर्चा करून घेता येतं. मग एक एक्झाम्पलला थोडा वेळ लागतो, म्हणजे वेळ लावायचा असतो. मग दुसरं एक्झाम्पल फास्ट होतं, मग तिसरं एक्झाम्पल आणखी फास्ट, मग होमवर्क टेस्ट, मग त्या टाईपचे एक्झाम्पल्स MCQs, गाडी मग पळायला लागते. ओके, तर बेसिकली तो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन, म्हणजे सोप्या भाषेत एक सोपं एक्झाम्पल घेऊन सांगतो की त्याचा अर्थ काय होतो. ओके, सोपं एक्झाम्पल, यंदा कार्बन इन लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन, कंबशन ऑफ कार्बन, बर्निंग ऑफ कार्बन म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ कार्बन. लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन मध्ये काय होणार, फिजिकल स्टेट मी लिहिलेलं नाही बरं का, हे सॉलिड गॅस. ओके, आता ही पण एक रिॲक्शन आहे. शेवटी ऑक्सिडेशन ऑफ कार्बन म्हणजे कंबशनच आहे, पार्शल कंबशन आहे, ऑक्सिडेशन आहे. कंबशन ऑक्सिडेशन म्हणजे हीट इज इव्हॉल्व्ड. तर ती किती आहे ती व्हॅल्यू माहिती आपल्या चर्चेत येणार पण आहे, पण आपण लगेच सगळ्या गोष्टी मिक्स नको करूया. तर त्याला मी डेल्टा एन्थाल्पी चेंज डेल्टा H1 ओके -x म्हणतो, जूल पर मोल युनिट कॉमन काय असेल ते समजून घेण्यासाठी, त्यामुळे सगळं लिहित बसत नाही परफेक्ट. आणि कार्बन मोनॉक्साईड 1 मोल त्याचे फर्दर कंबशन केलं समजा दुसऱ्या दिवशी, नंतर केलं किंवा आणि कुठेतरी सेपरेटली दुसरीकडे ही रिॲक्शन इकडे चालू होती ती तिकडे चालू होती. ओके, कार्बन मोनॉक्साईडचे फर्दर ऑक्सिडेशन म्हणजे कम्प्लीट कंबशन. तर काय होणार बरं, कार्बन मोनॉक्साईडचं प्रोडक्ट मग काय होणार, CO2. आपलं फायनल त्याचं कुठलाही ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बन, आता इथे कार्बनच घेऊन त्याचा फायनल हायेस्ट ऑक्सिडाइज स्टेट, फायनल बर्निंग झाल्यानंतर CO2, त्याच्या पुढे काही नाही. आणि ते पहिला लिहिलं आणि मग याचा अर्थ काय बरं, बनहा फोटो. ओके, फिजिकल स्टेट लिहिलेलं आहे. आता ही पण एक केमिकल रिॲक्शन आहे. पुन्हा कार्बन मोनॉक्साईडचं ऑक्सिडेशन आहे, कार्बन मोनॉक्साईडचं बर्निंग, कार्बन मोनॉक्साईडचं कंबशन, म्हणजे परत एक्झोथर्मिक आहे, म्हणजे हीट इज इव्हॉल्व्ड. तर ती सेपरेट रिॲक्शन आहे, त्याचा सेपरेट काहीतरी वेगळा एन्थाल्पी चेंज असणार, हीट ऑफ रिॲक्शन असणार. पूर्वी ज्याला आपण Q म्हणायचो आता डेल्टा H म्हणतो, त्याची कारण आम्हाला चर्चेत पूर्वी आलेले आहेत. तर ते मायनस इव्हॉल्व्ड आहे, Y म्हणतो, जूल पर मोल. ओके, काय जे युनिट असेल ते आपण काहीतरी जूल पर मोल फिक्स लिहित नाही. आता या दोन रिॲक्शन्सच्या दोन सेपरेट डेल्टा H व्हॅल्यूज म्हणजे एन्थाल्पी चेंज किंवा हीट ऑफ रिॲक्शन मिळालं. आता कार्बनचं आपण डायरेक्ट कार्बन प्लस ऑक्सिजन, एक्सेस ऑफ ऑक्सिजन CO2 करू शकतो, म्हणजे करतो आपण अनेक वेळेला. त्यावेळेला काहीतरी हीट एन्थाल्पी चेंज झाला असणार, होत असतो. असणार म्हणजे काय, तो जो काय असेल पुढं कार्बनचं कंबशन आहे, ऑक्सिडेशन आहे, कम्प्लीट ऑक्सिडेशन आहे, डायरेक्ट CO2. तर तो जो काय असेल तो समजा मायनस, हीट इव्हॉल्व्ड आहे म्हणून मायनस A म्हणूया, जूल पर मोल. ओके, युनिट लिहित नाही. मुद्दा काय आहे, हेसेस साहेब काय सांगतात हे एका एक्झाम्पलवरून समजून घ्यायचं, मग ते अप्लाय करायचं, दॅट्स ऑल. मग ते स्टेटमेंट वाचायचं, म्हणून ते तसं आहे. ओके, शिकताना आणि एस्पेशली थ्रू व्हिडिओ शिकताना काही सिक्वेन्समध्ये कुठेतरी मुद्दाम बदल केलेला आहे, तर त्याप्रमाणे जायचं. आता हेसेस लॉचं स्टेटमेंट आणि न्यूमेरिकल्स. ओके, म्हणजे असे 2-3 मुद्दे आहेत जे न्यूमेरिकलच्या वेळेला सांगायचे. मग आता हे न्यूमेरिकलसाठी हे एक्झाम्पल घेतलं मी. याचा अर्थ काय बघा, की ही सेपरेट रिॲक्शन आहे, ही सेपरेट रिॲक्शन आहे, ही सेपरेट रिॲक्शन आहे. पण ह्या दोन रिॲक्शनचे 2 डेल्टा H व्हॅल्यूज आहेत. मॅथमॅटिकली या 2 रिॲक्शनचं ॲडिशन केलं म्हणजे सगळे रिॲक्टन्स ॲड केले, सगळे प्रोडक्ट्स ॲड केले, कॉमन असतील ते कट होतील. करा तुम्ही, नाही का, हे डायरेक्ट केले बरं का, ॲडिशन केलं तुम्ही, करून बघा काय येणार. हे दोन्ही रिॲक्शन्स लिहायच्या, रिॲक्टन्स एकत्र, प्रोडक्ट्स एकत्र लिहायचं आणि कॉमन असतील ते कट करायचे. दोन्ही रिॲक्शन्स ॲड केले की सायमल्टेनियसली त्याचे दोन्ही डेल्टा H ॲड करायचे. ॲड म्हणजे साध्या भाषेत बोलतोय, साईनसह काय असेल ते, दोन्ही मायनस असतील तर मॅग्निट्यूड ॲड करा. ओके, मायनस साईन द्या, प्लस मायनस असतील तर सबट्रॅक्ट, आणि मग इव्हॉल्व जास्त असेल तर साईन मायनस येणार वगैरे. एक्झाम्पल सोडून कळेल मुद्दा काय मला सांगायचा आहे.
ही एक सेपरेट रिॲक्शन आहे. लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजनमध्ये हीच रिॲक्शन होणार, त्याचा डेल्टा एच काहीतरी असतो, तो त्याला आपण एवढं म्हटलं. कार्बन मोनॉक्साईड तयार आहे आमच्याकडे, त्याचं सेपरेट फर्दर ऑक्सिडेशन केलं तर त्या रिॲक्शनचा एन्थाल्पी चेंज डेल्टा एच काहीतरी असतो. आणि कार्बन डायरेक्ट कंबशन केलं, एक्सेस ऑफ ऑक्सिजन, एक्स्ट्रा ऑक्सिजन, एक्सेस म्हणजे पूर्ण उरला पाहिजे, एक्सेस विपुल. आता मुद्दा काय आहे की या दोन रिॲक्शन्स ऍड केल्या तर सायमल्टेनियसली दोन्हीचे एन्थाल्पी चेंज ऍड करा. हे सेपरेट करावून सांगतो मी, ते करून दाखवत नाही. म्हणजे लिहायचं ना, हे एकत्र लिहायचं, ते एकत्र लिहायचं, आणि काय कॉमन असेल ते कट होईल. आता बघा तुम्हाला सांगतो, हे ऍड केलं, हे ऍड केलं, इथंच सांगतो. कार्बन मोनॉक्साईड लेफ्ट हँड साईडला 1 मोल आहे, राईट हँड साईडला 1 मोल आहे, कट होतील. लेफ्ट हँड साईडला पहिल्या आणि दुसऱ्या रिॲक्शनमध्ये हाफ मोल ऑक्सिजन आहे, म्हणजे 1 मोल ऑक्सिजन होईल. तर तुम्ही ऍड केलं तर मॅथमॅटिकली तुम्हाला हेच येणार आहे, पण मी इथं लिहिताना सेपरेट लिहितो. मॅथमॅटिकली हे दोन्ही ऍड केलं, हे दोन्ही ऍड होईल. हे प्रोडक्ट साईडला 1 मोल आहे, हे रिॲक्टंट साईडला 1 मोल आहे, ते कॅन्सल होईल. म्हणजे इकडं प्रोड्यूस झालं, इकडं रिॲक्ट झाले. म्हणजे 1 मोल प्रोड्यूस झाले आणि 1 मोल रिॲक्ट झाले, म्हणजे त्याचं अस्तित्व नाही आहे. किंवा एनर्जी पॉईंट ऑफ व्ह्यू प्रोड्यूस होण्यासाठीचा जो एनर्जी चेंज असेल आणि रिॲक्ट झाला त्याचा एक्झॅक्ट अपोजिट एनर्जी चेंज, असं ते त्यातले बारकावे आहेत. ओके, तर हे दोन्ही ऍड केलं, तुम्ही करून बघा इकडं न बघता. तर कट कॅन्सल होऊन किंवा लेफ्ट साईडला असेल तर ऍड होऊन जे काही ते हे येणार C+O2 फिजिकल स्टेट्स. बरं का, मी इथं एक्झाम्पलच्या निमित्ताने पॉईंट एक्सप्लेन करताना फिजिकल स्टेट लिहिलेलं आहे. कार्बन सॉलिड आणि इथं ऑक्सिजन, कार्बन मोनॉक्साईड, CO2 सगळे गॅस आहेत. मग या दोन रिॲक्शन्स ऍड केल्या तर दोन्हीचे डेल्टा एच पण ऍड करायचे. म्हणजे काय, याचा डेल्टा एच येणार, इकडे लिहायचं असतो. ओके, डेल्टा एच काय येणार बघा, डेल्टा एच इज इक्वल टू x+y, आणि दोन्ही पण इव्हॉल्ड आहेत, दोन्ही पण मायनस आहेत, त्यामुळे मायनस साईन बाहेर काढतो आणि काय लिहितो, x+y. आता मुद्दा काय, हेसेस लॉ प्रमाणे, म्हणजेच मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, तेच वेगळ्या भाषेमध्ये एनर्जी इज कॉन्झर्व्ड. तर त्याचा अर्थ काय होतो, आणि तो आपल्याला असं त्यांनी सांगितलं, पण आम्हाला आता पटतं येते. त्यांनी काय सांगितलं की तो x+y ची जी व्हॅल्यू असेल, मॅग्निट्यूड, मायनस साईन तर आहेच इव्हॉल्ड असल्यामुळं, तर x+y जी येणार ते मॅग्निट्यूड इट विल बी इक्वल टू a असायलाच पाहिजे. कारण का, इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटचा जर विचार केला, म्हणजे ही रिॲक्शन झाली आणि हा 1 मोल CO परत नंतर कधीतरी फर्दर कंबशन केलं आणि ही रिॲक्शन झाली, दोन्ही रिॲक्शनच्या वेळेला हीट इव्हॉल्व झाला. पण सुरुवात करताना काय होतं, म्हणजे रिॲक्टंट साईडला काय आहे, कार्बन आणि ऑक्सिजन आहे, आणि प्रोडक्ट साईडला फायनली दोन्ही स्टेप झाल्यानंतर काय आहे, तर CO2 आहे. आणि डायरेक्ट कार्बनचं कंबशन केलं तर रिॲक्टंट साईडला कार्बन ऑक्सिजन आहेत आणि प्रोडक्ट साईडला 1 मोल ऑफ CO2 आहे. तिकडे प्रोडक्ट साईडला 1 मोल ऑफ CO2 आहे. तिकडेही दोन्ही रिॲक्शनची मॅथमॅटिकली ऍड केल्यानंतर लेफ्ट साईडला 1 मोल ऑफ कार्बन आणि O2, अल्टिमेटली दोन्ही मिळून रिॲक्ट झालेले ऑक्सिजन आणि कार्बन. आणि डायरेक्ट कंबशन केलं तर 1 मोल ऑफ कार्बन अँड 1 मोल ऑफ O2. मग रिॲक्शन दोन्ही मिळून एकत्र रिॲक्शन आणि डायरेक्ट रिॲक्शन याचे रिॲक्टंट्स प्रोडक्ट जर एक असतील, म्हणजे बेसिकली तीच रिॲक्शन असेल, तर ह्या दोन्हीचा एकत्रित जो काही एन्थाल्पी चेंज असेल, म्हणजे इथं कंबशन असल्यामुळे इव्हॉल्व झालेली एनर्जी आणि डायरेक्ट केलेला एन्थाल्पी चेंज हा एकच असायला पाहिजे, हेसेस साहेब सांगतात. आणि ते आपल्याला पटलायला पाहिजे. तसं नसेल तर काय होईल त्याचा अर्थ समजून घ्या ना. स्टेट फंक्शन का शिकलो आपण डेफिनेशन पूर्वी, स्टेट फंक्शन नाही का. अरे इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट सेम असेल, ओके, मग तुम्ही 2 स्टेपमध्ये करा, नाही तर डायरेक्ट 1 स्टेपमध्ये करा. एक एक्झाम्पल सोपं ओळखीचं. तर एन्थाल्पी चेंज त्या दोन्ही स्टेपचा मिळून आणि हे डायरेक्ट एका स्टेपचा सेम असायला पाहिजे, मॅग्निट्यूड अँड साईन. नसेल असं गृहीत धरून विचार करा, म्हणजे तुम्हाला सेम असायला पाहिजे कळेल, असं त्याचं प्रूफ आहे. की या दोन, समजा असं कल्पना करा की हे दोन्ही सेपरेट स्टेप्स केले आणि जे सेपरेटली हीट इव्हॉल्व झाले, पहिल्या स्टेपमध्ये एवढा हीट इव्हॉल्व झाला, दुसऱ्या स्टेपमध्ये, आपल्या बुक्समध्ये ते व्हॅल्यूज आहे. आपल्याला समजण्यासाठी मी व्हॅल्यूज वगैरे टाळतो, युनिट लिहित नाही. ओके, समजा हे दोन्ही सेपरेट केल्यामुळे हीट इव्हॉल्व झाली आणि हे डायरेक्ट केल्यानंतर इथं हीट इव्हॉल्व झाली, तर ही टोटल एक्स आणि वाय इव्हॉल्व झालेली हीट समजा जास्त आहे अशी कल्पना करा. कमी किंवा जास्त आहे किंवा इक्वल असायला पाहिजे याच्या तुलनेत, अशी कल्पना जरी केली तर तुम्हाला कळेल. अरे मग ते जास्तीचा जो डिफरन्स आहे, हीट फॉर्ममध्ये एनर्जी आली, ती आली कुठून? कारण का फायनल 1 मोल CO2 तयार झालं, फायनल 1 मोल CO2 तयार झाले, म्हणजे फायनल स्टेट दोन्हीकडे सेम आहेत, दोन्ही सेपरेट केलं आणि एकत्र केलं. कारण अल्टिमेटली सुरुवात जरी इथून केली, अगेन दिस इज
फर्दर रिॲक्टेड विथ हाफ मोल ऑफ ऑक्सिजन, म्हणजे रिॲक्टन्ट्स आणि प्रोडक्ट हे जर तेच असतील, 2 स्टेपमध्ये केलं किंवा एका स्टेपमध्ये रिॲक्शन झाली, तर दोन्हीची एकत्रित जी व्हॅल्यू आली एक्स प्लस वाय आणि ए इन मॅग्निट्यूड बोथ शुड बी सेम नसेल तर त्याचे अर्थ काय निघतात, इट विल व्हायोलेट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. की समजा असं केल्यामुळे हीट इव्हॉल्व जरा जास्त झालेली, अरे मग ते जास्तीची जी एनर्जी असेल, समजा इथं 10 एवढी इव्हॉल्व झाली, तिकडे 12 झाली, मग तो 2चा फरक आहे, तो जो हीट फॉर्ममध्ये बाहेर आला, तो सिस्टीममधला कुठल्या तरी फॉर्ममधलं एनर्जी कमी व्हायला पाहिजे. मग कुठल्या तरी फॉर्ममधली एनर्जी सिस्टीमची कमी व्हायला पाहिजे, तर फिजिकल स्टेटसह अल्टिमेटली दोन्हीची ॲडिशन केल्यानंतर जी रिॲक्शन आली आणि ही जी रिॲक्शन हे सेम कसं काय येणार, यात काहीतरी फरक यायला पाहिजे. शेवटी एक्स्ट्रॉची जी इथं 2 एवढी जास्त इव्हॉल्व झाली अशी कल्पना केली, तर त्या एनर्जीला करस्पॉन्डिंग यात काहीतरी फरक पडायला पाहिजे ना. जर नाही पडलेला आहे याचा अर्थ आपण जे ॲश्युम करून म्हणजे कल्पना केली काहीतरी, आवर ॲझम्पशन इज रॉंग. याचा अर्थ एखादी ही डायरेक्ट रिॲक्शन आहे, जसं की C+O2 = CO2, ही कंबशन ऑफ कार्बन, इकडं जी हीट इव्हॉल्व झाली ए असं म्हणले मी त्याला, इव्हॉल्व झाल्यामुळे मायनस आहे, हेच रिॲक्टन्ट्स आणि हेच प्रोडक्ट्स फायनली, पण 2 स्टेपमध्ये, काही केसेसमध्ये 3 स्टेपमध्ये, इतर एक्झाम्पल्स. तर त्याचा एकत्रित त्या रिॲक्शन्स एक ॲड केले, ॲड म्हणजे साध्या भाषेत एकत्रित, तर सायमल्टेनियसली त्यांचे डेल्टा एच सेपरेट. तर जसं की हे 2 एक्झाम्पल्स, हे दोन्ही रिॲक्शन्स ॲड केल्या तर रिॲक्शन ही मिळाली, म्हणजे हीच मिळाली. मग त्यांचे डेल्टा एच ॲड केले तर एवढंच येणार, कमी किंवा जास्त नाही येणार. नाही तर त्याचे अर्थ काय होतात, मी थोडी हिंट दिली की इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट जर सेम असेल, मग ते 1 स्टेपमध्ये होऊ दे, नाही तर 2 स्टेपमध्ये होऊ दे, किंवा आणि कुठल्या केसमध्ये 4 स्टेपमध्ये होऊ दे. इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट सेम असेल तर 1 स्टेपमधला डेल्टा एच आणि त्या 4 स्टेप्समधला डेल्टा एच सेम यायलाच पाहिजे. नसेल तर कुठल्या तरी केसमध्ये जास्त किंवा कमी आहे, ती जास्ती किंवा कमीची एनर्जी आली कुठून, आणि इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट तर अल्टिमेटली ह्या 2 स्टेपचं आणि ह्या डायरेक्ट 1 स्टेपचं जर सेम आहे असं म्हणतोय, याचा अर्थ एन्थॅल्पी चेंज या दोन्हीचा एकत्रित विचार केला किंवा याचा डायरेक्ट विचार केला तर सेम यायला पाहिजे. इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट, स्टेट फंक्शन डिपेंड्स ऑन इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट ऑनली अँड नॉट ऑन द पाथ. म्हणजे इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट सेम असेल या दोन्हीचा एकत्रित विचार केला तर, आणि याचा डायरेक्ट विचार केला तर या दोन्हीचा एकत्रित विचार केला तर इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट फिजिकल स्टेटसह सेम, मी तिथे लिहिलं नाही आहे, एक्सप्लेन करतोय तुम्हाला. आणि याचा पण इनिशियल स्टेट फायनल स्टेट आणि या दोन्हीचे एकत्र इनिशियल स्टेट फायनल स्टेट जर सेम असेल तर इथं जो एन्थाल्पी चेंज झाला आहे डेल्टा एच, या दोन्हीचा मिळून एन्थाल्पी चेंज तेवढाच असणार. म्हणजेच मॅग्निट्यूडमध्ये इव्हॉल्व आहे म्हणजे मायनस साईन दोन्हीकडे आहेच, म्हणून मी मॅग्निट्यूड म्हणतोय. तर x + y = a आहे. दिस इज हेसेस लॉ. हे तुम्हाला एक्झाम्पलने समजावून सांगितलं आणि मग आपण एक न्यूमेरिकल मग त्यानंतर घेतोय. दिस इज हेसेस लॉ. आणि याचे फायदे काय होतात साध्या भाषेत सांगतो. आता इथं ते लागू नाही, पण कळण्यासाठी समजा आम्हाला ही रिॲक्शन, टू कॅरी आउट दिस रिॲक्शन इट इज इझी, अँड टू कॅरी आउट दिस रिॲक्शन इट इज इझी असं म्हणा, आणि टू कॅरी आउट दिस रिॲक्शन सपोज दॅट इट इज डिफिकल्ट, काही कारणामुळे एकदम फास्ट आहे किंवा एकदम स्लो आहे किंवा हजार्डस आहे. तर आम्हाला या रिॲक्शनचा डेल्टा एच माहीत असेल, जसं की आता इथं रिप्रेझेंटेटिव्ह ए लिहिलंय, आणि या रिॲक्शनचा माहीत असेल तर x + y = a आम्हाला हे कळलेलं आहे. तर मग x आणि a इथं बदलून y मिळणार नाही का, म्हणजे या रिॲक्शनचा आम्हाला मॅथमॅटिकलीच डेल्टा एच व्हॅल्यू मिळाली विदाउट ॲक्च्युअली कॅरिंग आउट ऑर परफॉर्मिंग द एक्सपेरिमेंट, कॅरिंग आउट द रिॲक्शन ऑर परफॉर्मिंग द रिॲक्शन एक्सपेरिमेंट. आय थिंक यू आर गेटिंग माय पॉईंट. म्हणजेच समजा आपण काहीतरी मॅथमॅटिकल रिसर्च करतोय, लॅबोरेटरीमध्ये पण करतोय, कॅल्क्युलेशन पण करतोय, आपण कुठे प्रवासात आहे किंवा प्रत्येक वेळेला करायची गरज नसते ना, त्या अर्थाने घ्या तुम्ही. आणि मला या रिॲक्शनचा एन्थाल्पी चेंज पाहिजे, आणि तो आता मी समजा आता गाडीमध्ये बसलेलो आहे, मग माझ्याकडे पूर्वीचा अभ्यास आणि इंटरनेटवरून डेटा येतो त्याच्यावरून जे काही असेल ते, किंवा माझा स्वतःचा अभ्यास, या रिॲक्शनचा डेल्टा एच एन्थाल्पी चेंज माहीत असेल आणि या रिॲक्शनचा एन्थाल्पी चेंज माहीत असेल तर मी मॅथमॅटिकलीच या रिॲक्शनचा एन्थाल्पी चेंज काढू शकतो.
कारण आम्हाला माहीत झालं की मॅग्निट्यूडच्या भाषेत, ओके, मी मॅग्निट्यूड बनतोय सध्या, एक्स प्लस वाय इज इक्वल टू ए. ॲक्च्युली साईनसह विचारात घ्यायचं असतं. हे तिन्ही पण एक्झोथर्मिक आहेत म्हणून मी, आणि तुम्हाला सुरुवातीला आत्ता पहिल्यांदाच तुम्ही बघताय म्हणून मी फक्त मॅग्निट्यूड घेतो. आणि तिन्ही पण एक्झोथर्मिक आहेत त्यामुळे तिन्हीचे मायनस आहेत, त्यामुळं मॅथमॅटिकली काय फरक पडणार नाही. आणि पुढे न्यूमेरिकल्स घ्यायचे आहेत त्यामुळे तो पॉईंट कव्हर होईल, त्यातला तो बारकावा की एक्स प्लस वाय मॅग्निट्यूडमध्ये इक्वल टू ए आहे हे आम्हाला कळलेलं आहे. आणि आम्हाला या रिॲक्शनचा म्हणजे एक्सची व्हॅल्यू माहिती आहे, एची व्हॅल्यू माहिती आहे, म्हणजे वायची मिळाली. म्हणजे आम्हाला कशासाठी शिकतो आपण नेहमी म्हणतो ना, तर बाबा काहीतरी कारण असतं. आणि अशा पद्धतीचं कुठंतरी दुसरीकडे डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट. आणि मग एखादी रिॲक्शन असेल तर एन्थाल्पी चेंज किती होणार, किती व्हायला पाहिजे, तेवढा होतोय, जे काही असेल तर आम्ही मॅथमॅटिकलीच काढू शकतो. जसं की एक्झाम्पल सांगितलं कार्बन मोनॉक्साईडचं कंबशनचं. तर हे असं जरा आत्ता जे बोललो मी ते समजून घ्या, विचार करा, पुन्हा पुन्हा बघा. आणि मग आता मी हे एक एक्झाम्पल एक्सप्लेन करतो. या टाईपचं आणखी एखादं एक्झाम्पल घ्यायचं, मग एक होमवर्क असेल. आणि मग हेसेस लॉ, आणि मग हेसेस लॉशी रिलेटेड आणखी काही टाईप आहे. ओके. आणि पूर्वी काय आपण बघितलं, पुढं अजून थोडं एक दोन गोष्टी बघणार आहोत. ते सगळं मिळून मग एक गोष्ट इंटरेस्टिंग व्हायला लागते. आणि कारण हेसेस लॉचे न्यूमेरिकल एक्झाम्पल्स म्हणजे मी प्रॉब्लेमच म्हणायला जास्त प्रिफर करतो. न्यूमेरिकल ॲबिलिटी कुठं चेक होते यात. कन्सेप्ट कळली असेल, थिअरी कळली असेल तर ते येतं. यात कुठे न्यूमेरिकल ॲबिलिटी आता माझ्या बोलण्यात आली, फॅक्टर्स पाडा आणि काय असं न्यूमेरिकल, ठीक आहे, असू दे, पद्धत आहे त्यामुळं सगळे म्हणतात आपण म्हणू. तर हेसेस लॉ न्यूमेरिकल्स बेस्ड जाऊन त्याचाच एक शॉर्ट फॉर्म आहे, त्याचाच अप्लाइड फॉर्म, त्याला ते समेशन मेथड म्हणतात, ते पण बघू आपण. पण बेसिकली इट इज हेसेस लॉ. ओके. त्यामुळं जे समेशन म्हणून आपण एक सोडवण्याची पद्धत म्हणून पुढं शिकणार आहोत ते हेसेसने सुटतं. हेसेसचाच तो अप्लाइड फॉर्म आहे, ठीक आहे, तेवढं कानावर पडलं. आता जे मी इथं सांगितलं ते तुम्हाला जर कळलं असेल तर त्याच्यावरून हे सोडवून दाखवतो. आणि मग हे समजून घ्यायचं. मग तुम्ही हे सोडवून दाखवलेलं ऐकलेलं घरी परत न बघता सोडवायचं. या टाईपचं एखादं एक्झाम्पल इथं मी पण घेणार, होमवर्क देणार. ओके. आणि आणखी काही वेगळे टाईप, परत सगळे एकदम मिक्स असा तो प्रवास असतो.